हॅलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल। आज आपण मराठवाडा स्पेशल अतिशय पौष्टिक, खमंग आणि बनवायला अतिशय सोपे असणारे ज्वारीचे धिरडे बनवणार आहोत। हे स्पेशली मराठवाड्यामध्ये आमरसासोबत खातात। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धिरडे बनवण्यासाठी 2 वाटी ज्वारीचे पीठ, 3 टेबलस्पून बेसन, 1 वाटी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून ओवा, अर्धा टेबलस्पून जीरा। मसाल्यांचे प्रमाण तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले आपण एकत्रित करून घेऊयात। बेसनाचे जे प्रमाण आहे ते प्रत्येकी 1 वाटी पिठाला 1 टेबलस्पून असे घ्यायचे आहे, जेणेकरून हे धिरडे चिकट होऊ नयेत आणि खमंग लागावेत। ज्वारीचे हे धिरडे आमरसासोबतच खावे असे काही कंपल्सरी नाही। तुम्ही हे नाश्त्यामध्ये लोणचे, सॉस आणि खोबऱ्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। अधूनमधून चमच्याने आपल्याला हे पीठ स्टर करावे लागणार आहे, जेणेकरून या पिठामध्ये कुठलेही गोळे राहता कामा नये। अगदी लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करत राहायचे आहे आणि मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले जे हे पीठ आहे ते अगदी सरसरीत होत आहे। अधूनमधून आपल्याला पाणी ॲड करावे लागणार आहे। अगदी याप्रमाणे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। तवा गरम झाल्यानंतर थोडेसे तेल लावून अगदी डोशाप्रमाणे आपल्याला हे जे पीठ आहे ते तव्यावरती सोडायचे आहे आणि वरतून थोडेसे तेल लावायचे आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले जे धिरडे आहेत ते बनून तयार होतील। बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे। सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदित राहा।